नमस्कार भक्तांनो, श्री स्वामी समर्थ. आज मी तुम्हाला अशी एक कथा सांगणार आहे जी ऐकल्यानंतर तुमच्या मनात श्रद्धेचा एक नवीन दिवा प्रज्वलित होईल. ही कथा आहे एका अशा भक्ताची ज्याच्या आयुष्यात दुःखाशिवाय काहीच उरले नव्हते. प्रत्येक दिवस नवीन संकट घेऊन यायचा. घरात गरिबी, कामात अपयश, मनात निराशा आणि भविष्य अंधारमय दिसत होते. पण एक गोष्ट मात्र त्याने आयुष्यभर सोडली नाही, ती म्हणजे स्वामी समर्थांचे अखंड नामस्मरण. दररोज पहाटे तो स्नान करून स्वामींच्या फोटोसमोर बसायचा. एक छोटासा दिवा लावायचा, हात जोडून डोळे मिटायचा आणि अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी म्हणायचा, स्वामी, मला धन नको, मान नको, फक्त माझा हात कधीही सोडू नका. माझ्या घरावर तुमची कृपादृष्टी कायम राहू द्या. दिवस जात होते, महिने निघून गेले, पण परिस्थिती ही काहीच बदल देत नव्हती. गावातील लोक त्याची थट्टा करू लागले. इतकी भक्ती करूनही काय उपयोग? स्वामींनी तुझ्यासाठी काय केले? हे शब्द त्याच्या मनाला लागायचे, पण तो मात्र हसून म्हणायचा, स्वामींची वेळ वेगळी असते, मला त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे. एक दिवस असा आला की त्यांच्या घरात खायला एकही दाणा उरला नाही. त्याची पत्नी रडत म्हणाली, आता काय करायचं? मुलांना काय खाऊ घालायचं? भक्तांच्या डोळ्यातही अश्रू आले. त्या रात्री त्याने काहीही न खाता स्वामींचे नाम घेत झोप घेतली. मध्यरात्री अचानक तेजस्वी प्रकाश दिसू लागला. त्याने डोळे उघडले. त्याच्यासमोर विशाल वडाच्या झाडाखाली तेजस्वी रूपात श्री स्वामी समर्थ विराजमान होते. भक्त थरथरत त्यांच्या चरणी पडला. स्वामींनी त्याच्या डोक्यावर प्रेमाने हात ठेवला आणि शांत स्वरात म्हणाले, बाळा, तुझ्या प्रत्येक अश्रूची मला जाणीव आहे. तुझे दुःख आता संपण्याची वेळ जवळ आली आहे. भक्त रडत म्हणाला, स्वामी, माझ्याकडून काही चूक झाली का? स्वामी मंद स्मित करत म्हणाले, नाही बाळा, ही परीक्षा होती. काळ हा सगळ्यांचा येतो, पण लक्षात ठेव, उद्या सकाळी तुझ्या दारात जो पहिला माणूस येईल त्याचा अपमान मात्र करू नकोस. तो कोणत्याही रूपात येईल तरी त्याला रिकाम्या हाताने परत पाठवू नकोस. हे बोलून स्वामी अदृश्य झाले. भक्त दचकून जागा झाला. संपूर्ण अंगाला घाम फुटला होता. त्याला समजत नव्हते हे स्वप्न होते की स्वामींनी प्रत्यक्ष आशीर्वाद दिलेला. पहाट झाली. तो दारात उभा राहून वाट पाहू लागला. सूर्य उगवला. थोड्याच वेळात फाटके कपडे घातलेला एक वृद्ध माणूस त्याच्या दारात आला. तो थकलेल्या आवाजात म्हणाला, बाळा, 2 घोट पाणी मिळेल का? घरात काहीच नव्हते, तरीही भक्ताने शेवटचे पाणी त्याला दिले. पत्नीने ठेवलेली अर्धी भाकरीही त्याच्या हातात ठेवली. वृद्धाने ती घेतली. त्याच्या डोळ्यात एक विलक्षण तेज दिसले. तो हसत म्हणाला, आज तू मला नाही, स्वामींनाच अन्न दिलंयस. ते बोलून तो निघून गेला. भक्त काही क्षण स्तब्ध उभा राहिला. 2 दिवसांनी गावातील एका व्यापाऱ्याने त्याला बोलवले. मला एक प्रामाणिक माणूस हवा आहे. तू माझ्यासोबत काम करशील का? भक्ताने नम्रपणे होकार दिला. त्याच्या प्रामाणिकपणामुळे व्यापारी खूप आनंदी झाला. काही महिन्यानंतर त्यांची परिस्थिती बदलू लागली. कर्ज फेडले गेले. घरात सुख शांती आली. मुलांचे शिक्षण सुरू झाले. घरात रोज दिवा पेटू लागला. पण या सगळ्या बदलानंतरही भक्तांचा स्वभाव बदलला नाही. तो रोज पूर्वीसारखा स्वामींच्या चरणी बसून म्हणायचा, स्वामी, हे सर्व तुमच्यामुळेच आहे. एक दिवस मंदिरात बसलेला असताना त्याला पुन्हा तोच वृद्ध दिसला. भक्त धावत त्याच्याकडे गेला, पण काही क्षणातच तो वृद्ध अचानक दिसेनासा झाला. भक्तांच्या डोळ्यातला अश्रू आला. त्याला समजले, त्या दिवशी दारात आलेला वृद्ध हा साधा नव्हता. ती स्वामी समर्थांचीच परीक्षा होती. तो मंदिरातच नतमस्तक झाला. स्वामी, तुम्ही माझी परीक्षा घेतली, पण माझा हात कधी सोडला नाही. भक्तांनो, ह्या कथेचा संदेश खूप मोठा आहे. आपल्याला आयुष्यात येणारी प्रत्येक व्यक्ती ही साधी नसते. कधीकधी स्वामी समर्थांनी वेगवेगळ्या रूपात आपल्या परीक्षा घेत असतात. म्हणून गरिबाचा अपमान करू नका. भुकेलेल्या अन्न द्या, तहानलेल्या पाणी द्या.
वृद्धांचा आदर करा आणि कोणत्याही संकटात स्वामींचे नामस्मरण सोडू नका. आज तुम्ही कोणत्याही अडचणीत असाल, आर्थिक संकट, घरातील वाद, कामातील अपयश किंवा मनातील दुःख, तर श्रद्धेने फक्त एकदा म्हणा, श्री स्वामी समर्थ. स्वामी योग्य वेळी योग्य मार्ग नक्की दाखवतात. जर ही कथा तुम्हाला आवडली भक्तांनो, तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की लिहा, श्रद्धेने लिहा श्री स्वामी समर्थ. अशाच प्रेरणादायी कथा ऐकायला आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय.